काही म्हणलो तर ते हाल नाही जरा तुम्ही साहेब तुम्ही नागपूर लोकसभा 2024च्या निवडणुकीचा निकाल आम्ही चालू हो मी स्वतः महिला मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आदरणीय आईसाहेब या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेब, या निलंगा नगरीचे आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अशोक भैया देशमुख, अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय सौ संगीताताई, या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित असलेल्या आदरणीय सीताताई पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लातूर नगरीच्या माजी महापौर आदरणीय सुनीताताई खानापुरे, सुनीताताई आरोळेकर, प्रभावतीताई साळुंखे, विद्याताई पाटील कवेकर, शोभाताई केंजरके, आदरणीय जयश्रीताई उगे, महादेवी पाटील, रेखाताई पुजारी, मुन्नाबी मोनी, प्रकार, सरोजाताई गायकवाड, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रेरणा कार्यक्रमाचे माजी चेअरमन आदरणीय आंबासाहेब पाटील, या तालुक्यातील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित, सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि या परिसरातील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आदरणीय महिला भगिनी, मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून आज आपल्या समोर उभा आहे. मागच्या 15 दिवसापासून आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं फिरत आहोत आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की ज्या पद्धतीचं प्रेम या पूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघातून तुम्हा सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय ते नक्कीच आमचा उत्साह वाढवणार आहे. या माध्यमातून या निवडणुकीला समोर जात असताना आपल्याला मागच्या 10 वर्षामध्ये आपल्याकडून ज्या आश्वासनाला, ज्या भरमसाठ जाहिरातीला ज्या पद्धतीनं आपण बळी पडलो, ज्या पद्धतीनं आपण या इलेक्शनमध्ये मागच्या दोन्ही लोकसभा इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं आपण उमेदवार निवडून दिले, त्यांच्याकडून आपल्या सर्वसामान्यांची घोर निराशा मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आजच्या परिस्थितीमध्ये आज पुन्हा निवडणुकीला समोर जात असताना आपण त्याच चुका पुन्हा करणार आहोत का, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपण ग्रामीण भागातील महिला आहात, आपलं घर कुटुंब त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात देशोधडीला लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2014 साली ज्या 4,000 रुपये क्विंटल प्रमाणात आपण सोयाबीन विकत होतो, त्या 4,000-4,500 रुपये रेटनी आज सुद्धा आपल्याला आपलं सोयाबीन विकायची वेळ आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये आपला उत्पादनाचा जो खर्च आहे तो मात्र दुप्पट तिप्पट झालेला आहे. पेरणी मागलेली आहे, फवारणी मागलेली आहे, काढणी मागलेली आहे.
ओळखणी मांडलेली आहे. या प्रत्येक गोष्टीवर एक प्रकारचा वेगळा टॅक्सच्या रूपामध्ये सरकारने जो कर लावलाय तो आपल्याला कारणीभूत आहे. पेट्रोल महाग झालं त्याच्यामुळे फवारणी महागली, ओळखणी महागली, पेरणी महागली, फवारण्याची औषधं महागली त्याच्यामुळं फवारण्या महागल्या, काढणीचं मळणीयंत्राची लाईट महाग झाली त्याच्यामुळे काढणी महाग झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक प्रकारचा अधिक खर्च या सरकारने लावलेला आहे. आणि जर समजा आपल्याला जर नवीन आता येत्या इलेक्शनमध्ये जर आपण महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं सरकार जर निवडून दिलं तर या सरकारने जी गॅरंटी दिलेली आहे त्याच्यामध्ये हमीभाव देण्याची गॅरंटी दिलेली आहे, त्यांनी वेळेवर कर्ज देण्याची गॅरंटी दिलेली आहे, कर्जमाफीसाठी वेगळा आयोग निर्माण करण्याची गॅरंटी दिलेली आहे, विमा वेळेवर देण्यासाठी एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची गॅरंटी दिलेली आहे. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये जीएसटी लागणार नाही. जर या सरकारला जर शेतीमालासाठी जी शेती व्यवसायाला लागणाऱ्या ज्या अवजार आहेत, ज्या फवारण्याची औषधं असतील, या सगळ्या गोष्टीसाठी जीएसटी लागणार नाही. त्यामुळं आपला शेतीचा व्यवसाय जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आपण सर्व महिला वर्गाने याकडे लक्ष देऊन जर अभ्यास केला मागच्या 10 वर्षाचा तर या सरकारने ज्या पद्धतीनं महिलांचं शोषण केलेलं आहे नेत्यांनी, त्या पद्धतीनं आपणाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. शर्मेची बाब आहे की साक्षी मलिक सारख्या ऑलिम्पिक खेळाडूंनी जे आरोप केले, साक्षी मलिक सारख्या ऑलिम्पिक खेळामध्ये पदक मिळवलेल्या महिलांनी ज्या पद्धतीचे शोषणाचे आरोप केले, त्या पद्धतीचे आरोप या असताना सुद्धा सरकारने यांच्या नेत्यावरती कसली ऍक्शन घेण्याचं धाडस दाखवलेलं नाही. किती मोठी शोकांतिका आहे. आपल्याला माहिती आहे महिला संरक्षणाचे प्रश्न आहे, महिलांच्या आर्थिक उन्नतीचे प्रश्न आहे. त्या प्रश्नावर हे सरकार कुठल्याही पद्धतीनं काम करताना दिसत नाही. जर काँग्रेसचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर गरीब महिलेच्या खात्यावर वर्षाला 1 लाख रुपये देण्याचं वचन आदरणीय राहुल गांधींनी केलेलं आहे. आपल्याला दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना वर्षाला 1 लाख रुपये जर महिलांच्या खात्यावर मिळणार असतील तर एक प्रकारचा मोठा आभार आपला संसार चालवायला त्या महिलांना होईल. या पद्धतीची महागाई सध्याच्या सरकारनं वाढवून ठेवलेली आहे. त्याला कुठेतरी आपल्याला लाभ विचारण्याची गरज आहे. गॅस आपल्याला उज्ज्वला गॅस म्हणून सिलेंडर फुकट दिलं देताना, पण दर महिन्याला 400 रुपये लागलेला सिलेंडर 1200 रुपये 1100 रुपये लागलेला आणि वर्षभरामध्ये जेवढी सिलेंडरची किंमत होती त्याच्या 3 पट पैसे सरकारनं वसूलले. म्हणजे इकडं फुकट देण्याचं आम्ही दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला 3 पट काढून घ्यायचं, असा सावकारी प्रकार या सरकारनं आपल्या देशामध्ये चालवलेला आहे. आपल्याला या प्रत्येक गोष्टीसाठी जाब विचारण्याची गरज आहे. सरकारनं दुसरी महिलांसाठी डिक्लेअर केलेली गोष्ट म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट, सरकारी नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण देण्याचं या राहुल गांधीजींनी आपल्या मॅनिफेस्टोमध्ये डिक्लेअर केलेलं आहे. सरकारी नोकऱ्यामध्ये 50% आरक्षण म्हणजे ही खूप मोठी गोष्ट महिलांच्या उन्नतीकरता या नवीन मॅनिफेस्टोमध्ये सरकारने डिक्लेअर, जाहीरनाम्यामध्ये सरकार आदरणीय राहुल गांधीजींनी डिक्लेअर केलेली आहे. किती मोठा आधार आपल्या महिला वर्गाला होईल याचा तुम्ही विचार करा. जे आपले महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी दुप्पट हॉस्टेल्सची निर्मिती करण्याचं त्याचा मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. ज्या महिला ग्रामीण भागामध्ये खिचडी बनवण्याचं काम करतात, जे सोशल वर्कर मध्ये काम करतात त्यांचं मानधन दुप्पट, अशा वर्कर सारख्या महिला ज्या काम करतात त्यांचं मानधन दुप्पट करण्याचं वचन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे. जर समजा सरकार सत्तेत आलं तर त्यांचं मानधन दुप्पट केलं जाईल असं जाहीर करण्यात आलेलं आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी येत्या इलेक्शन मध्ये हाताच्या पडद्याच्या समोरचं बटन चालवून आशीर्वाद दिले तर
आपल्याला या सगळ्या गोष्टी अंमलात आणता येऊ शकतात. आणखी महत्वाचं म्हणजे सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण आपल्याकडे प्रचंड वाढलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज आहे. ते करण्यासाठी आपल्याला हे सरकारमध्ये गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचे आशीर्वाद येत्या 7 तारखेला 7 मेला आमच्या पाठीशी उभे कराल अशी अपेक्षा या निमित्ताने मी करतो. महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आपल्या गटातटांना विसरून आपसातील मतभेद विसरून पूर्ण ताकदीनं या इलेक्शन मध्ये कामाला लागलेले आहेत. आपण त्यांना साथ द्यावी. आमच्या पाठीशी तुम्ही तुमचे आशीर्वाद उभे करावे आणि आपले लातूरचे आशाप्रधान असलेले आपले सगळ्यांचे आदरणीय नेते ज्यांच्याकडे महाराष्ट्र उद्याचा मुख्यमंत्री म्हणून पक्ष त्या आपल्या आदरणीय आणि देशमुख साहेबांना आपला आशीर्वाद मला आपण दाखवून द्यावा. येत्या 7 तारखेला पंचायतीसमोरचं बटन दाबून आपले आशीर्वाद आपण आम्हाला द्यावे एवढीच कळकळीची विनंती या निमित्तानं मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.